तुमची जी काही निरीक्षणं आहेत त्याबद्दल तुम्ही एवढं विस्तृतपणे बोललात. तर आपण अगोदर रासायनिक घटकांबद्दल बोललो, जे बरोबर. ठळक रासायनिक घटक आपल्याला श्वांबूमध्ये होते. हो. पण असे काही रासायनिक घटक आहेत का की ज्यांना आपण जादूचे रासायनिक घटक म्हणू शकतो, जे आहेत पण अजून त्याच्यावर तेवढा कोणी अभ्यास केलेला नाहीये? बरोबर आहेत, खूप आहेत. बऱ्याच गोष्टी ॲलोपॅथ लोकांनी दुसऱ्या प्रकारे अभ्यास केलेला आहे, पण त्याचा तो वापर, त्या ज्ञानाचा वापर करून शिवांबू घ्या असं कोणी म्हणत नाही. तर मी आता थोडे त्याच्यातले रसायन, थोडे इन्ग्रेडियंटच्या बद्दल मी बोलणार आहे. एक लक्षात घ्या पहिलं की शिवांबू जेव्हा घेता, शिवांबू म्हणजे लघवी रक्तातनं आलेली आहे. मग जेव्हा रक्तातनं आली आहे तर आत्तापर्यंत तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे की रक्तातले सगळे इन्ग्रेडियंट्स ते लघवीमध्ये आलेत आणि त्याच्यातनं ते शिवांबूमध्ये आपण पितो. तर तुम्ही जे काय इन्ग्रेडियंट्स पिता ते जर करता तुमच्या देहाला गरज असतील तर देहाला नवीन ते बनवायची गरज नसते, थोडे कमी बनवावे लागतील. उदाहरणार्थ जर करता मला सोडियमचे 10 युनिट्स पाहिजे असतील, हे उदाहरण आहे हां, आणि मी शिवांबू मार्फत मी 5 युनिट्स पोटात घेतले तर माझ्या देहाला नुसते 5च युनिट आता करावे लागतील. आधीसारखं 10 युनिटची तयारी करावी लागणार नाही. म्हणजे देहाला जरा आराम मिळेल आणि मदत होईल. अजून दुसरे बरेच काय काय ॲक्शन्स आहेत ज्याच्याबद्दल वेगळे कंपाऊंड्स आणि घटक जे आहेत ते घटकाप्रमाणे आपण नाव घेऊन पुढे जाऊ. युरोकायनेज म्हणून एक घटक आहे ज्याच्यामुळे तुमचा ब्लड क्लॉट जर कथा असला, रक्ताची गाठ, ती डिझॉल्व्ह होते. हा युरोकायनेज हा जेव्हा शोध लागला की लघवीमध्ये युरोकायनेज आहे आणि त्याचं काम हे करतं, तर फार्मा लॉबीनी ते स्ट्रेप्टोकायनेज आणि त्याचे डेरिव्हेटिव्स असे क्रिएट करून आजकाल मला जर करता आत्ताच्या आत्ता मला चक्कर आली, हॉस्पिटलला घेऊन गेलो, पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे आणि तो रक्ताच्या गाठीमुळे आलेला असेल तर पहिले 1, 2, 3, 4 तास जे काय त्याची मुदत आहे त्या मुदतीत जर करता मला स्ट्रेप्टोकायनेजचं इंजेक्शन दिलं तर माझा तो क्लॉट विरघळू शकतो. आता हेच काम युरोकायनेज जे माझ्या लघवीत आहे ते रोजचं करत आहे, पण त्याच्याकडे लक्ष कोण देणार? एनिवे. आणि दुसरंही लक्षात आलं आहे की जे निसर्गातलं आहे त्याचा इफेक्ट जास्त पॉवरफुल आहे सिंथेसिसपेक्षा, म्हणजे सिंथेटिक गोष्टींपेक्षा. तर स्ट्रेप्टोकायनेज हे सिंथेटिक झालं. तसंच नायट्रोग्लिसरीनसारखा एक पदार्थ आहे, त्याचं नाव मला माहीत नाही आहे, ज्याच्यामुळे तुमच्या रक्ताच्या वाहिनी फुलतात. आता सगळ्यांना माहिती आहे की मला जर करता हार्ट अटॅक, छातीत दुखायला लागलं तर नायट्रोग्लिसरीनच्या पॅच, नायट्रोग्लिसरीनची टॅबलेट मी घेतो. तर हे जे इन्ग्रेडियंट आहे ते तसंच काम करतं, त्याच्यामुळे तुमचा रक्ताचा प्रभाव वाढतो. तर हे रोज तुम्ही शिवांबू घेत असाल तर ते तुमच्या अंगात भिनलेलंच असणार आहे. पण तरी मी म्हणतो अगदी जर करता तुम्हाला फार इमर्जन्सी आली आणि जंगलात कुठेतरी आहात, कोणी जवळ नाही, डॉक्टर नाही, हॉस्पिटल नाही, औषध नाही, तुमच्याकडे नायट्रोग्लिसरीनची गोळी नाही, काही नाही, आणि कुणाला तरी छातीत दुखायला लागलं किंवा हार्ट अटॅक आला, तर तुम्ही त्या माणसाची लघवी कलेक्ट करा आणि त्याला पाजा, किंवा ती लघवी घ्या आणि छातीवर चोळा. बरं. जर करता त्याच्यात नायट्रोग्लिसरीनचे अंश असतील तर त्यांना जरा आराम मिळू शकेल. तर त्या दृष्टीने वापरायला काहीच हरकत नाही. पण जिथे कोणी नाही, काही करायला संभव नाही तेव्हा. अँटीनिओप्लाझम म्हणजे कॅन्सर, अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटी असे इन्ग्रेडियंट्स आपल्या लघवीमध्ये आहेत. ह्याच्यावर डॉक्टर स्टॅनिस्लॉ विलियम बुर्झिन्स्कीनी भरपूर काम केलेलं आहे. तो गेले 40 वर्ष याच्यावर काम करतोय. 70मध्ये 1970च्या सुमारास त्यांनी काम सुरू केलं आणि हे घटक त्यांनी शोधून काढून लक्षात आलं की ते कॅन्सरवर मात करू शकतात आणि बाकीच्या सेल्सला डॅमेज करत नाहीत.
तर म्हणून तो लोकांच्या रक्तात, लोकांच्या युरिनमधनं तो अँटी कॅन्सर एलिमेंट काढायचा आणि कॅन्सर पेशंट्सना देऊन त्याचा फायदा करून द्यायचा. पण USA मध्ये FDA फूड अँड ड्रग ऑर्गनायझेशनने त्याच्यावर बॅन आणला, कारण तू युरिनचा प्रॉडक्ट घेऊन टाकतोय अंगात, ते ड्रग नाही आहे म्हणून त्याच्यावर बॅन आणला. आणि त्यांचं म्हणणं होतं की नाही, तुम्ही त्याचं ते सिंथेसाइज ड्रग करा, तो ड्रग पाहिजे, असं हे चालणार नाही. बरं. म्हणून मग तो पुढचे 10-15 वर्ष ते बंद केलं काम, कारण त्याला बंदीच घातली. बरं. पुढचे 10-15 वर्षात त्यांनी काम करून करून हे सिंथेसाइज केलं आणि मग ते सिंथेसाइज करून आता परत कॅन्सर पेशंटला ते सिंथेटिक ड्रग्स, अँटीनिओप्लाझम जे काय आयसोलेट केले होते ते रिक्रिएट करून ते आता ट्रीटमेंट देतोय. पण त्याला माहिती आहे की निसर्गातनं जे लघवीतनं जे एक्स्ट्रॅक्ट केलं त्याचे फायदे जास्त आहेत, पण त्याचे आता हात बांधलेले आहेत, त्याला ते सिंथेटिकच देणं भाग पडत आहे. आज अजूनही तो टेक्सासमध्ये प्रॅक्टिस करतोय, पण फार्मा लॉबी जी आहे ती त्याच्या अगेन्स्ट आहे, कारण हे जे प्रॉडक्ट आहे त्याचं ते तुम्हाला पेटंट नाही करता येत, त्याचे ड्रग्ज बनवता येत नाही. बरं. आणि हा फार्मा लॉबीला मोठा मोठा धक्का असल्यामुळे ते त्यांच्या मागे अजूनही लागलेले आहेत, त्याला कसं बंद पाडायचं. किती लाजिरवाणी गोष्ट आहे की एवढी चांगली सोय आहे, लोकांना फायदा देण्यासारखी सोय आहे, फायदा होतोय, तरी तुम्ही त्याच्यावर बंदी घालताय. पण ही वस्तुस्थिती आहे. आता पुढे आपण जाऊ, शिवांबूचे दुसरे काय काय घटक आहेत ते. H2 म्हणून एक घटक आहे ज्याच्यामुळे कॅन्सर सेल्स कमी होतात, आणि जर का तुमचा ट्युमर असेल तर ट्युमरवर मात करू शकतात, पण त्याच्यामुळे तुमच्या रेग्युलर सेल्सवर काही डॅमेज होत नाही. युरिक ॲसिड ज्याच्यामुळे फ्री रॅडिकल स्कॅव्हेंजर म्हणजे कॅन्सर करणारे जे तयारी करणारे जे मॉलिक्युल्स असतात त्याच्यावर मात करतात, आणि युरिक ॲसिडमुळे तुमचं वृद्ध होण्याकडे सुद्धा कंट्रोल करू शकतात, आणि TBच्या बॅक्टेरियावर सुद्धा. बीटा इंडो ॲसिटिक ॲसिड ही नावं फार मोठी मोठी वाटत आहेत तुम्हाला, पण त्याच्यामुळे प्राण्यांमध्ये जर का कॅन्सर होत असेल तर कॅन्सर आणि सार्कोमावर प्राण्यांच्या ह्याच्यावर तो पॉझिटिव्ह इफेक्ट दाखवलेला आहे. हे वेस्टर्न रिसर्चचं सगळं सांगतोय मी. रेटिन म्हणून एक गोष्ट आहे जी युरिनमध्ये लघवीमध्ये असते, त्याच्यामुळे मॅलिग्नंट ट्युमर्स उंदरांवर जेव्हा प्रयोग केला गेला आणि त्यांना रेटिन दिलं तर कॅन्सरची ॲक्टिव्हिटी रिव्हर्स झाली, एवढं रिसर्च आहे. डिरेक्टिन, ते जेव्हा डिरेक्टिन हा एलिमेंट जो आहे युरिनमधला तो काढून जर त्याचा कॅन्सर सेल्सवर प्रमाण हे इंट्रॅक्ट केला तर कॅन्सर सेलचा असा जो गठ्ठा असतो तो सगळे सेल्स एका लाईनीत येऊन उभे राहतात, म्हणजे मार्च पास करायला लावल्यासारखं, म्हणजे त्यांची जी जोड असते ती तोडली जाते. 3-मिथाइल ग्लायऑक्सल हा एक नोबेल लॉरेट अल्बर्ट सेंट गियोर्की ह्यांनी तो बघितला, आणि त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर सेल्स मात करू शकतात. ॲलॅन्टॉइन म्हणून एक क्षार आहे, एक घटक आहे जो नायट्रोजिनस क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे, आणि त्याच्यामुळे युरिक ॲसिड मधनं जे प्युरिन मेटाबॉलिझम होतं तिकडनं तो येतो. त्याचा फायदा असा आहे की जखमा लवकर बऱ्या व्हायला आणि हेल्दी टिश्यू जनरेट करायला त्याचा फार फायदा आहे. प्रोटीन ग्लोब्युलिन ज्याच्यामुळे ॲलर्जिक रिस्पॉन्स असेल तर तो कमी करू शकतो. रेनिन ज्याच्यामुळे तुमचं वॅस्क्युलर टोन म्हणजे रक्ताचा दबाव कमी करू शकतो, आणि अल्डोस्टेरॉन प्रोडक्शनवर कंट्रोल रेग्युलेशन करता येतं. क्रिएटिनिन अँड हिप्युरिक ॲसिड त्याच्यामुळे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी ट्युबरक्युलस ॲक्टिव्हिटी आहे. DHEA म्हणून एक सबस्टन्स आहे स्टेरॉइड जी ॲड्रिनल ग्लँडमधनं तयार करते. ॲड्रिनल ग्लँड म्हणजे आपल्या किडनीच्या वर असते, बरोबर. तर ही मेल्समध्ये जास्त, पुरुषांमध्ये ही जास्त असते. ह्याच्यामुळे
लठ्ठपणा येणं, लाईफस्पॅन वाढणं ॲनिमल्सचा, आणि एप्लास्टिक ॲनिमिया, डायबिटीज आणि ब्रेस्ट कॅन्सर बायकांना त्याचा फायदा होऊ शकतो. DHEAमुळे तुमचा बोन मॅरो, जिथे तुमचे सगळे रेड सेल्स, प्लेटलेट्स, मोनोसाइट्स, मॅक्रोफेज, लिम्फोसाइट्स ह्याच्यावर जी ॲक्टिव्हिटी होते, म्हणजे आपल्या हाडाच्या पोकळीत असलेला रेड बोन मॅरो, बरोबर. तर तिकडे जे सगळे रक्ताच्या पेशी तयार होतात त्याच्यावर इफेक्ट असतो आणि त्याच्यामुळे मग तुमचं वृद्ध होणं कमी होऊ शकतं. ॲडिनलेट सायक्लेस हे किडनी बनवतं आणि ह्याच्यामुळे एक सायक्लिक AMP म्हणून एक कंपाऊंड बनवतं, ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्या हॉर्मोनल ॲक्टिव्हिटीवर त्याच्यावर कंट्रोल असू शकतो. युरिया एंड प्रॉडक्ट ऑफ प्रोटीन्स, त्याच्यामुळे तुमची अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी वाढते आणि युरिया लेवल जर करता जास्त असलं तर तुमचं इन्फ्लमेशन कमी होतं. ते बॅक्टेरियोस्टॅटिक आणि बॅक्टेरियासाइडल म्हणजे बॅक्टेरियाला मारायचं काम करू शकतं. म्हणजे बॅक्टेरियाची वाढ होणं थांबवतं किंवा त्यांना मारून टाकतं. बरोबर. मग युरिनमध्ये पेप्टाइड्स और पॉलीपेप्टाइड्स आहेत, ज्याच्यामुळे ट्युबरक्युलस ॲक्टिव्हिटी कमी होऊ शकते. ऑप्सॉनिस म्हणून एक रक्तात घटक आहे, ज्याच्यामुळे बॅक्टेरियाला वीक बनवतं, म्हणजे तुमचे पांढऱ्या पेशा येऊन त्याला मारामारी करून उडवू शकतो. ग्रोथ सबस्टन्स आहे, ज्याला ऑक्सिन्स म्हणतात, ते लघवीमध्ये आहे, जे शिवांबू मार्फत तुम्ही पोटात घेतलं की त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे तुमचे सेल्स असे लांबीने वाढू शकतात. एरिथ्रोपॉयटिन आहे, ज्याच्यामुळे रक्त चांगलं बनतं, रक्ताचे लाल पेशा चांगल्या बनतात आणि त्याच्यामुळे मग तुमचा ॲनिमियावर फायदा होऊ शकतो. हॉर्मोन एरिथ्रोपिएटिका, त्याच्यामुळे परत लाल पेशीला बनवण्यात फायदा होऊ शकतो, वाढवतो लाल पेशा बनवणं. प्रोस्टाग्लँडियम एक फॅटी ॲसिड आहे, ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर आणि काही लोकांना बर्थ कंट्रोल एजंट म्हणून पण फायदा होऊ शकतो. फर्मेंट्स म्हणून आहे, ज्याच्यामुळे अँटी ॲनिमिक, म्हणजे तुमचा ॲनिमिया असला तर ॲनिमियावर मात करता येईल का माहीत नाही, पण फायदा जरूर करेल आणि हे काही लोकांना त्याचा तो फायदा झालेला लक्षात आलेला आहे. मग बरेचसे एन्झाईम्स, पेप्सिन, ट्रिप्सिन, ॲमायलेज, लायपेज, मॉल्टेज हे सगळे लघवीमध्ये असतात. एग्लुटिनिन्स अँड प्रेसिपिटिन, याच्यामुळे न्यूट्रलायझिंग ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट डिफरंट व्हायरसेस, पोलिओ अँड अदर व्हायरसेस. आता हे व्हायरसेस म्हटल्याक्षणी लगेच करोना व्हायरसला फायदा होईल का, व्हावा अशी अपेक्षा आहे, पण लगेच तुम्ही करोनाला होतं म्हणून जाहीर करून हे करू नका. अभ्यास करायची गरज आहे ह्याच्यावर. झाला तर चांगली गोष्ट आहे. ऑक्सिप्रोटेक ॲसिड कंपाऊंड्स वेल कॅरेक्टराइज्ड फाउंड, ते लघवीमध्ये असतं. प्रोटिओज, ज्याच्यामुळे ॲलर्जिक पेशंट्सना त्याचा फायदा होतो. ॲलर्जिक पेशंटच्या ह्याच्यात प्रोटिओज येतात आणि त्याच्यामुळे त्यांना तो स्किन कंडिशन्स, ॲलर्जिक कंडिशन्स, अस्थमा, रुमॅटॉइड आर्थरायटिसला फायदा होऊ शकतो. मग लोकांना युरिन इंजेक्शन दिलेलं आहे, ज्याच्यामुळे तुमचं पाण्याचा साठा, म्हणजे जर करता मी वॉटर रिटेन्शन, म्हणजे सूज आली अंगावर आणि पाण्यामुळे आहे, किंवा स्पॅझम्स, किंवा बरेच काय आजार आहेत, त्याची नावं मी दिलेली आहेत, मी फार काही आत्ता वाचत बसत नाही. आणि तशीच ती लघवी अंगाला लावली तर त्याचे पण फायदे होऊ शकतात. आत्तापर्यंत आपण हे सगळे जे काय घटक बघितले, ह्या सगळ्या घटकांचा भरपूर फायदा दिसूनच आला आहे. पण ते सगळे घटक आपल्या लघवीमध्ये असतातच, म्हणजे मग तुम्ही शिवांबू जेव्हा घेता तेव्हा त्याची जबरदस्त व्हॅल्यू आहे हे उघडकीस येण्यासारखं वेस्टर्न मेडिसिनलाही मान्य करायला काही हरकत नाही, कारण हे सगळे घटक त्यांच्याच रिसर्चनी प्रूव्ह करून सांगितलेलं आहे. आमच्या हेही लक्षात आलं आहे की फार्मा इंडस्ट्री गेले 25, 30, 40 वर्ष लोकांची लघवी कलेक्ट करते, नॉर्मल लोकांची आणि प्रेग्नंट बायकांची. हे कशा करता, त्याच्यातलं फर्टिलिटी ड्रग्स, कॉस्मेटिक क्रीम, म्हणजे मी यंग कसा होईन दाखवायला, औषधं, हे सगळं बनवण्याकरता करत असते. आत्ताच तुम्ही
जरासा बाह्य उपयोग बोललात शिवांबूचा की बाहेरूनही शिवांबू लावता येतं, तर त्यावर थोडासा प्रकाश टाका. आम्ही दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सेशनमध्ये शिवांबूचा बाहेरचा अंगाला लावायचा कसा उपयोग करायचा त्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहोत. पण आता प्रश्न विचारत मग पटकन सांगतो. जेव्हा तुम्ही अंगाला लावता किंवा डोळ्यात घालता तर ती शिवांबू जरा जुनी असली पाहिजे. कमीत कमी 8 दिवस ते 3 महिने जुनी पाहिजे आणि त्याच्यामुळे जास्त फायदा होतो. तेही लक्षात आलं आहे की जर का तुमचं शिवांबू 1 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष जुनं असेल तर अंगाला लावायला म्हणजे स्किन डिसीज जो ज्याला म्हणतो त्या वेगळ्या वेगळ्या स्किन डिसीजेस जर करता फार सिव्हिअर असेल तर त्यांना तेवढं एज शिवांबूची गरज असते, कारण मगच त्याला गुण येतो. नुसतं 1 वर्ष जुनं लावून फार गुण येत नाही, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. ओके, त्याच्याबद्दल आपण जर पुढे बोलू. अच्छा, तुम्ही आता बरंचसं जे काही बोललात तर ते जे काही विज्ञान आहे तर ते आधुनिक काळातलं जे काही विज्ञान आपल्याला सांगतंय किंवा जे काही नवीन वैद्य आपण म्हणूया, डॉक्टर म्हणूया, तर हे त्यांच्या आधुनिक विज्ञानातलं सगळं तुम्ही आतापर्यंत रासायनिक घटकांबद्दल बोललात. बरोबर. पण आपण जर का विचार केला की प्राचीन काळातील जे काही आपले वैद्य होते किंवा संत महंत होते ज्यांनी बऱ्याचशा संहिता लिहिलाय, तर त्याचा काही तुम्ही शिवांबूसाठी आधार घेऊ शकता का? हां, इंटरेस्टिंग, चांगला प्रश्न आहे. शिवांबूचं ओरिजिनल टेक्स्ट जे आहे ते शिवांबू कल्पविधी आहे, ज्याच्यात आमचं म्हणणं आहे आणि ते सांगितलेलं आहे तिकडे की भगवान शिवानी देवी पार्वतीला हे 107 श्लोकात शिवांबू समजवलेलं आहे. बरोबर. ते सगळ्यात महत्त्वाचं मोठं ग्रंथ आहे. बरोबर. पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे आयुर्वेदातले जे ग्रंथ आहेत त्याच्यात थोडा थोडा उल्लेख केलेला आहे, त्याच्याबद्दल मी आता जरा बोलतो. तर आता योग रत्नाकर हा एक मोठा ग्रंथ आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की शिवांबूमुळे तुमची पित्त प्रकृती कमी होऊ शकते, तुमचा कोठा साफ होऊ शकतो, तुमचे नर्व्स शांत होऊ शकतात आणि ते आळशीपणा दूर करू शकतो. आणि महत्त्वाचं त्यांनी शेवटी म्हटलेलं आहे की शिवांबूमुळे पॉयझन विषाचा फायदा, विषाचा डॅमेज होणार नाही, म्हणजे अँटीडोट टू पॉयझन असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग भावप्रकाश म्हणतं परत विषाला तर नाशच करून टाकतं शिवांबू. आणि प्रॉपरली वापरलं तर तुमचं रक्त एकदम प्युअर, शुद्ध, शुद्ध रक्त होतं आणि कोठा साफ होतो. अच्छा. हरित म्हणतात की कफ आणि गारपणा, थंडी, खोकला दूर होऊ शकतो, सर्दी खोकला दूर होऊ शकतो, पचन सुधारतं, देह घट्ट होतो, तंदुरुस्त होतो आणि डोळ्याचे त्रास नाहीसे करू शकतो. सुश्रुत म्हणतात विषावर, विषनाशकच आहे, विषावर ते फार उत्कृष्ट काम करतं असं सुश्रुतांचं म्हणणं. मग त्याच्या व्यतिरिक्त अजून 2-4 लोकांनी कॉमेंट्स केलेले आहेत की डोळ्याचा आजार, लिव्हर वाढली असली तर तुमच्या स्किन डिसीजेसवर. परत एकदा ते म्हणतात की विषनाशक आहे आणि देहाला चांगलं टॉनिक आहे. आणि थोडासा रेफरन्स असा पण आहे की काही काही औषधं अशी ह्युमन युरिन म्हणजे लघवीचा वापर करून बनवलेली असतात. बरोबर. तर असे बरेच काय काय उदाहरणं आहेत. पण शिवांबू कल्पविधीमध्ये जो ग्रंथ म्हणून शिवांबूचा जे सारांश आहे, कम्प्लीटनेस आहे, तो आयुर्वेदिक टेक्स्टमध्ये एवढा रेफरन्स नाही आहे, तो अगदी शुल्लक रेफरन्स आहे. बरोबर. तुम्ही आता इतकं विस्तृतपणे, एवढ्या ठळकपणे बऱ्याचशा गोष्टी मांडल्या, जसं की रक्तातील रासायनिक घटक, त्याच्यानंतर आपल्या लघवीतले रासायनिक घटक, शिवांबूतील रासायनिक घटक,
त्यांचा हवेसोबत संपर्क झाल्यानंतर होणारे बदल, त्यांचे शरीरासोबत होणारे बदल, त्यातील काही जाणवलेले घटक आणि अद्यापही काहींवर जो रिसर्च व्हायचा आहे, जो काही त्यावर संशोधन व्हायचं आहे असे घटक. तर जे काही आता आधुनिक काळातील संशोधक आहेत तर त्यांना तुम्ही काय अभिप्राय देऊ शकता, त्यांच्यासमोर काय मत मांडू शकता? आता मी एवढं 30 वर्ष अभ्यास केलेला आहे, तरी माझ्याकडे भरपूर प्रश्न आहेत की हे आपण पुढे जाऊन कसे सोडवता येतील. आणि त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं म्हटलं तर पहिलं म्हणजे मूत्र आणि शिवांबू ह्याच्यात काय फरक आहे. आम्हाला माहिती आहे की मूत्र अंगात असताना औषधी नाही आहे, पण शिवांबू पोटात घेतलं की औषधी आहे. तर काय बदल होतोय, काय ती एकदम जादूची छडी असल्यासारखं वाटतंय. बरोबर. मग ते व्हायला आमच्या मते जे आम्ही म्हणतो की लघवी आपण कलेक्ट केली आणि त्या अर्धा 1 मिनिटानंतर जेव्हा शिवांबू म्हणून पितो त्या तेवढ्या वेळात हवेशी जो संपर्क होतो त्याच्यातनं मग काय त्यांना मिळतं, काय ॲब्सॉर्ब होतं, हवेतले कुठले गुणधर्म म्हणजे ऑक्सिजन आहे का, नायट्रोजन आहे का, ट्रेस एलिमेंट्स आहेत, हे कशामुळे तो बदलाव येतो. आणि ह्याचा जेव्हा अभ्यास प्रॉपरली केला जाईल की लघवी आणि शिवांबूमध्ये काय बदल आहे, तर एखाद वेळ आपल्याला उघडकीस येईल की आणि शिवांबूमध्ये हे एक्स्ट्रा घटक असल्यामुळे म्हणजे एखाद वेळ ते लघवीतलेच घटक पण ते ॲक्टिवेट होत असतील तेच घटक, पण ते आता ॲक्टिव्ह मोडमध्ये गेल्यामुळे त्याचा इफेक्ट होतो. पण जे काय आहे त्याचं जरा संशोधन करून अभ्यास करून त्याला आपल्याला उघडकीस आणता येईल की केमिकलमध्ये काय बदल होतो आहे आणि त्याच्यामुळे काय इफेक्ट होतो. दुसरं म्हणजे आमच्या लक्षात आलं आहे की आम्ही जेव्हा एक्सटर्नल मगाशी तुम्ही विचारलं की अंगाला लावायला जेव्हा शिवांबू वापरतो तेव्हा ताजी युरिन वापरून चालत नाही हे माहिती आहे. तर आम्हाला मग आम्ही 6 महिने 3 महिने 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्षापर्यंत आम्ही शिवांबू स्टोअर करून ती औषधीय होते म्हणून वापरतो. तर हे लक्षात आलं आहे की जर करता कोणाची स्किन कंडिशन बरीच विकट म्हणजे बॅड ना जर करता विकट असेल, सिव्हिअर असेल, तर त्यांना जेवढी जुनी शिवांबू तेवढा जास्त इफेक्ट फायदा होऊ शकतो हे लक्षात आलं आहे. तर माझा आता प्रश्न असा आहे रिसर्चरला की ते 5 वर्ष आहे का 10 वर्ष आहे आणि त्याच्यात काय बदल आहे हे जरा रिसर्च करून केमिकल ॲनालिसिस करून बघायला पाहिजे की काय बदलतं बाबा वर्षावर्षांनी, मग ते काय इफेक्ट होतो त्याच्यामुळे. म्हणजे मग आपल्याला सांगता येईल की ह्या स्किन कंडिशनला 5 वर्ष वापरा, त्या स्किन कंडिशनला 8 वर्ष वापरा, या स्किन कंडिशन 10 पेक्षा जास्त पाहिजे, जे काय असेल ते. म्हणजे आपण जरा प्रोफेशनल जास्त प्रोफेशनल होतो. आता थोडंसं आम्ही करतोय ते क्लिनिकल एक्सपिरियन्सवर, पण थोडासा अंदाज पण दुसरं म्हणजे शिवांबू कल्पविधीमध्ये त्यांनी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की अंगाला लावायचं झालं तर शिवांबू तुम्ही घ्या आणि ते 1/4 पर्यंत बॉईल करून कमी करा आणि मग वापरायला घ्या. म्हणजे ताजं शिवांबू घ्यायचं पण 1/4 रिड्यूस करायचं. म्हणजे 100 ml असलं तर 25 ml पर्यंत उकळून कमी करायचं आणि मगच वापरायचं. आता त्यांनी 1/4 का म्हटलं आहे, त्यांनी अर्ध का म्हटलं नाही, 1/3 का म्हटलं नाही. बरोबर, त्याच्यात काहीतरी फरक असेल ना, काहीतरी क्वालिटी असेल. तर ते काय आहे बाबा, त्यांनी एवढं प्रिसाइजली 1/4 का म्हटलेलं आहे. बरोबर, मग त्याच्याकडे जरा आपण अभ्यास केला पाहिजे. मग ह्याच्या सगळ्याकरता प्रॉपर रिसर्च करून ते क्वांटिफाय करून काय आहे काय नाही हे बघायची गरज आहे. हे आत्तापर्यंत प्रश्न आहेत, अजून भरपूर प्रश्न येतील मला म्हणा, पण आत्तापर्यंत इथपर्यंत आहे. आता मी फक्त एकच सगळ्यांची विनंती करून सांगतो की माझा जो हा अभ्यास, ज्याला मी जीवनभरचा अभ्यास असं म्हणतो, शिवांबूवर केलेला आहे, त्याचा आत्तापर्यंत खूप लोकांनी फायदा घेतलेला आहे. बरोबर. आणि माझी अशी इच्छा आहे की शिवांबूचा वापर करून आम जनता हे लक्षात घ्या, शिवांबू फुकट आहे, 1-1.5चा खर्च नाही आहे, कुणालाही सांगायची गरज नाही आहे, गपचूप तुम्ही घेऊ शकता स्वतःच्या आडोशी. तर ही एवढी इफेक्टिव्ह आहे असं जे आमच्या लक्षात आलं आहे. तर माझी इच्छा आहे की शिवांबूचा प्रचार एवढा व्हावा की सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी शिवांबू जगभर घ्यावं.
आणि नुसतं घ्यावं नाही, एकदा घ्यायला लागले की त्यांची तब्येत तंदुरुस्त होईल, आरोग्य सुधारेल, आजार नाहीसे होतील, तंदुरुस्त झाले की सुखी राहतील, खुश राहतील आणि जीवनात उत्साह येईल, ऊर्जा येईल आणि जीवन एकदम मस्तपैकी जगू शकतील, हौशेने जगू शकतील. तर एकच इच्छा आहे की लोकांनी सगळ्यांनी खुश राहावं, तंदुरुस्त राहावं, निरोगी राहावं आणि हे सगळ्यांना जमण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. या पॉईंटवर मी आत्ता बंद करतो. ओके. धन्यवाद श्री आनंद बापट. आपण एवढ्या सहजतेने एवढा मोठा जो काही सागर आहे ज्ञानाचा किंवा अभ्यासाचा, जो तुमच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नाने शिवांबूला आज तुम्ही जो काही प्रेक्षकांसमोर मांडलाय त्याबद्दल मी खरंच तुमचे खूप आभार मानतो. आणि हा विषय अजूनही आपण बरेचसा पुढे विस्तृत करणार आहोत, पण आजच्यासाठी मी इथे आपला धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. नमस्कार.